स्वामी समर्थ माऊली. आज आपण बघणार डेव्हिड मिलर आपला आफ्रिकाचा प्लेअर. त्याच्याविषयी बोलायचं म्हटल्यावर डेव्हिड मिलर ज्यावेळेस खेळला भारताविरुद्ध त्यावेळेस चांगला खेळला. 2013 मध्ये त्याने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये महत्वाची खेळी केली. 56 रन केले 51 बॉल मध्ये. 2015च्या आयसीसी वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये त्याने 49 रन केले 18 बॉल मध्ये. 2023च्या आयसीसी वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल मध्ये त्याने 101 रन केला, 100 शतक केलं. 2025ची वर आणखी दुसरी मॅच झाली चॅम्पियन ट्रॉफीची, त्यात 100 रन केले, 100 रन केले ते परत. आणि त्या दुसऱ्या मॅच मध्ये 2025च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी परत त्याने दुसरं शतक ठोकलं. 2024चा वर्ल्ड कप झाला बघा, भारताविरुद्ध फायनल झाली ती. त्याच्यामध्ये त्याची सूर्यकुमार यादवने कॅच पकडली होती, तो रडला होता अक्षरशः. त्याचा आपला व्हिडिओ इंस्टाग्रामवरती होता, तो मी सापडला, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. कसा वाटला ते सांगा मला. आणि डेव्हिड मिलर हा खूप छान प्लेअर आहे, बॅट्समन बी चांगला आहे. नाही आयपीएल मध्ये एवढं चालत नाही, चालला तर खूप चालतो, पण आफ्रिकासाठी खूप चांगला प्लेअर आहे. आणि आफ्रिका आणखीन जेव्हा फायनल खेळला आफ्रिका त्यावेळेस हारला. आणि यावेळेस मला वाटतं भारतासोबत काल त्यांनी मॅच विन केली. त्यात सगळ्यात मोठं ध्येय याचं होतं, डेव्हिड मिलरचं होतं. जेव्हा आफ्रिकाच्या वरचे 3 विकेट पडले तेव्हा डेव्हिड मिलरने ब्रेविसने मॅच सांभाळली खाली. स्टार्टिंग सांभाळून खेळला तो, नंतर मग भारताचे बॉलर त्यांनी धुलाई सुरू केली. खूप मारलं भारताच्या बॉलरने त्याला, पण बुमराला वगैरे जास्त मारलं नाही, कारण बुमरानं त्याला दाबून धरलं. तर बऱ्याच वेळेस बुमराची बॉलिंग अटॅक समोर तिची बॅटिंग चालली नाही, पण बाकीच्या बॉलरला बरेच त्याने ठोकलं चांगलं. ठीक आहे, बुमरा समोर चालला नाही, हर्षदीप समोर चालला नाही, बाकीचे बॉलर बरेच चांगले कुठले त्याने. आणि एवढं दुःख वाटतं की दरवेळेस दक्षिण आफ्रिका फायनलला जाते आणि हारते. त्याला जोकर अटॅक भेटलेला आहे दक्षिण आफ्रिकेला मला वाटतं. तर यावेळेस जरा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर एवढं काही वाईट वाटणार नाही आपल्याला. आपल्याला वाटतं आपण इंडियाने भारतासाठी स्पेअर करतो बाबा इंडियाना वर्ल्ड कप जिंकावा, पण बाय चान्स जर आफ्रिकाने वर्ल्ड कप जिंकला यावेळेस तर आम्हाला काही एवढं वाईट वाटणार नाही, कारण की आफ्रिका दरवेळेस फायनलला जाते आणि परत हारते. डेव्हिड मिलरचा खूप मोठा प्रश्न म्हणजे खूप मोठं ध्येय आहे. 2024 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्या सूर्यकुमारने यादवने त्याची कॅच पकडली तेव्हा तो अक्षरशः रडला होता. डेव्हिड मिलरची खूप मोठी कहाणी एवढी. आणि आपलं चॅनेल नवीन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर डेव्हिड मिलरला मानत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यावेळेस इंडिया वर्ल्ड कप जिंकन अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो, कारण इंडियाच्या प्लेयरांना चांगलं केलं. पुढील मॅच चांगला फॉर्म आणला तर इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकतो, पुढील 2 मॅच जिंकला तर. पण दक्षिण आफ्रिका टीम सध्या खूप स्ट्रॉंग आहे समोर. आणि डेव्हिड मिलर तर खतरनाक सध्या यावेळेस चांगला प्लेअर आहे. आणि मला वाटतं या मॅच मध्ये डेव्हिड मिलरचे भांडणं बी झालते वॉशिंग्टन सुंदर सोबत बॉलिंग लावलं त्यावेळेस. थोडी भनभन झाली दोघांची पिच वरती. ते ऍक्च्युअली कशामुळे झाली माहित नाही आपल्याला, पण झालती. आणि तुम्हाला या व्हिडिओशी काय वाटलं आणि तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ पूर्ण शूट केला मी, तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. डेव्हिड मिलर विषयी तुम्हाला काय वाटतं. खूप चांगला प्लेअर आहे डेव्हिड मिलर. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.